पाकिस्तानकडून आधी आगळीक करण्यात आली, मात्र रात्री 10 नंतर सीमेवरती शांतता पाहायला मिळाली। जम्मू काश्मीर सीमेवर रात्री 10 वाजल्यापासून शांतता पाहायला मिळाली। युद्धबंदीनंतर अवघ्या 3 तासात पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं, मात्र भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान मात्र नरमलाय। संध्याकाळी पाकिस्तानकडून LOCवर गोळीबार झालाय, मात्र रात्री 10 वाजल्यानंतर त्या ठिकाणी शांतता पाहायला मिळाली। दृश्य आपण पाहतोय पूंछ मधली तणावपूर्ण शांतता, त्या ठिकाणची दृश्य पाहतोय। तर काल संध्याकाळपासून नेमक्या काय घडामोडी घडल्यात त्या एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शस्त्रसंधीवर ट्रम्प यांचं विधान एक समोर आलं होतं। पाकिस्तानकडून आधी आगळीक, रात्री 10 नंतर मात्र सीमेवरती शांतता पाहायला मिळाली। जम्मू काश्मीर सीमेवर रात्री 10 वाजल्यापासून शांतता पाहायला मिळाली। आपण हे दोन्ही दृश्य पाहतोय, एक आहेत पूंछमध्ये ज्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते, तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय अखनूर या ठिकाणची दृश्य। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। खरं तर काल शस्त्रसंधी लागू झाली, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच पाकिस्ताननं आपला खरा रंग दाखवला आणि त्यानंतर रात्री 10 नंतर मात्र शांतता सीमेवरती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाली। काय अपडेट? खरं एकूणच जर बघितलं तर पाकिस्तानकडनं जे शस्त्रसंधी आहे त्याचं उल्लंघन केलं गेलंय। प्रामुख्याने जर बघितलं तर 5:30 वाजेच्या दरम्यान भारताकडनं पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली जाणार होती, मात्र ते गृहीत धरूनच ट्रम्प यांच्याकडनं त्यावेळेला जे ट्विट आहे ते आलं आणि त्यानंतर खरं तर ही शस्त्रसंधी जी आहे त्याचं एकूणच त्याच्याबाबतचा जो करार आहे तो समोर आला। भारतानं काही अटी शर्तींवर याबाबतची सहमती दर्शवलेली होती। प्रामुख्याने जर बघितलं तर पाकिस्तानकडनं अमेरिकेला विनवणी करण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पुढाकार घेतला आणि या सगळ्या संदर्भामध्ये भारताकडनं काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आणि त्यानंतर जे काही दोन्ही बाजूला जे वाद सुरू होते ते थांबवण्याबाबतचं एकमत झालं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची भूमिका जाहीर केली जाणार होती। मात्र तत्पूर्वी या सगळ्या संदर्भामध्ये 5:30 वाजता जी परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद होणार होती ती अर्धा तास उशिरा झाली आणि त्यापूर्वीच ट्रम्प यांचं जे एक्सपोस्ट आहे ती समोर आली आणि त्यानंतर जे दोन्ही बाजूला जे सीज फायर संदर्भातलं विधान जे आहे ते काही अंशी उशिरा आलं, त्यामुळे अनेक गैरसमज देखील निर्माण झाले। मात्र त्यानंतर पाकिस्तानकडनं या सगळ्या संदर्भामध्ये जे सीज फायरच्या ज्या काही अटी शर्ती होत्या त्याबाबतचं पालन करणं आवश्यक होतं, मात्र पाकने नेहमीप्रमाणे त्यांची जी कुरबुडी आहे, त्यांची जी आगळीक आहे ती दाखवली आणि काही तासातच त्याचं उल्लंघन केलं। आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर ज्या पद्धतीनं सीमेवरती गोळीबार पाकिस्तानकडनं करण्यात आला त्याला चोख प्रत्युत्तर भारतीय सैनिकांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे एका बाजूला लष्करी ज्या कारवाया आहेत त्या थांबण्यावर सहमती होत असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानकडनं याबाबतचं उल्लंघन जे होते ते अतिशय गंभीर आहे आणि चिंताजनक आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर काही तासांनंतर ज्या पद्धतीने सीमा जे सीज फायर होतं त्याचं जे उल्लंघन झालं त्या सगळ्या संदर्भामध्ये रात्रीच्या वेळेला स्फोटांचा देखील आवाज आल्याची जी धक्कादायक बाब आहे ती तिथल्या नागरिकांनी आणि तिथल्या अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मग रात्रीच्या वेळेला 11 वाजता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं पत्रकार परिषद घेतली आणि पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय असं जाहीर केलं आणि याला सगळ्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य तत्पर आहे, ते प्रत्युत्तर देत आहे आणि यासाठी भारतीय सैन्याला संपूर्ण मुभा आहे, स्वतंत्र आहे अशा स्वरूपाचा खुलासा देखील केला। त्यामुळे ही अतिशय भारताकडनं स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे। त्यामुळे पाकच्या ज्या काही ज्या कुरबुडी आहेत, ज्या आगळीक आहेत त्याला मात्र आता भारताकडनं चोख प्रत्युत्तर दिलं जाणार आहे। एकूणच अशा या संपूर्ण परिस्थितीवरनं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्की किरण, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की अगदी चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीप्रमाणे पाकिस्तानचं कृत्य समोर होतं, कारण पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत अवघ्या 3 तासात म्हणजे केवळ 180 मिनिटांमध्ये हल्ला केला आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावरतीच आरोप केले। यावरती काय? अगदी खरं आहे, चोराच्या उलट्या बोंबा ज्या पद्धतीनं पाकिस्तानबाबत नेहमी म्हटलं जातंय, दुसऱ्या बाजूला मराठीमध्ये जाहीरपणे म्हटली जाणारी पाकिस्तानच्या संदर्भातली एक बाब म्हणजे कुत्र्याचं शेपूट वाकडा ते वाकडाच अशा स्वरूपाच्या संपूर्ण जी कृती आहे ती पाकिस्तानची बाजूला
दोस्तीचा हात पुढे करायचा, दुसऱ्या बाजूला आपल्या एका हातामध्ये खंजीर ठेवायचा, अशा स्वरूपाची एकूणच भूमिका पाकिस्तानची आजवरची राहिलेली आहे. आणि भारताकडनं वेळोवेळी या भूमिकेला चोख प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे. त्यातूनही पाकिस्तान धडा घेत नाहीये. आताच्या वेळेला जर बघितलं तर पहलगाम या ठिकाणी हल्ला केला, दुसऱ्या बाजूला भारत ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर देईल अशी संपूर्ण स्थिती असताना पाकिस्तानकडनं आगळीक करण्याचा प्रयत्न झाला. आणि अगदी. त्या वेळेला भारतानं मात्र पाकिस्तानमध्ये थेट नक्कीच. ज्या दहशतवादी हल्ले होते ते उद्ध्वस्त केल्यानंतर मात्र पाकिस्तान नक्कीच किरण, याच्या आगामी काळात नेमके काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर काल रात्रीपासून नेमक्या काय घडामोडी घडल्यात त्या सुद्धा आपण एकदा पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून. शस्त्रसंधीवर ट्रम्प यांचं विधान संध्याकाळी 5:30 वाजता या घडामोडी घडल्या, ज्यावेळी शस्त्रसंधीवर ट्रम्प यांनी विधान केलं. दोन्ही देश युद्धविराम करण्यास सहमत आहेत अशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं. तर भारतानं मात्र युद्धबंदीच्या अटीवर सहमती दिली. सायंकाळी 6 वाजता या घडामोडी घडल्या. 6 वाजता ज्या पण घडामोडी घडल्या, दोन्ही देशांमध्ये सर्व प्रकारचा गोळीबारी, लष्करी कारवाई बंद करण्यावर सहमती झाली. शस्त्रसंधीवर परराष्ट्र मंत्र्यांचं एक विधान समोर संध्याकाळी 6:30 वाजता. गोळीबार, लष्करी कारवाई थांबवण्यावरती यावेळी सहमती झाली. रात्री 9 वाजता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला. परिसरात स्फोटांचा आवाज झाला. रात्री 9 वाजता या सर्व घडामोडी घडल्या अवघ्या 3 तासामध्ये. तर रात्री 11 वाजता परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन दिलंय. पाकिस्तान शस्त्रसंधीचं उल्लंघन करते अशा प्रकारचं निवेदन परराष्ट्र मंत्रालयानं रात्री 11 वाजता देण्यात आलं. भारतीय सैन्य पाक सैन्याला योग्य प्रत्युत्तर देत आहेत अशी सुद्धा त्या ठिकाणी रात्री घडामोडी घडल्या. जबाबी कारवाईसाठी सैन्य पूर्णपणे स्वतंत्र आहे.